ससून रुग्णालयाचे डीन सध्या आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने आपल्या डॉक्टरांवर कारवाई झालेली आहे, सध्या त्यांचं निलंबन झालंय का आणि काय पावलं उचलली गेली आहेत? याच्यामध्ये जे डॉक्टर तावरे जे आहेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जो आहे तो आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे। सर, सध्याचं मग कामकाज कसं सुरू आहे? कारण अनेक लोकांना तपासासाठी तिकडे बोलवलं जातंय, जबाब यासाठी बोलवलं जातंय। कोणते पोलिसांकडून जे त्या दिवशी ब्लड सॅम्पल घेताना होते, अशा पद्धतीने एवढा गंभीर, म्हणजे सर तुम्हाला या संदर्भातली कल्पना होती का खरी? नाही, मला काय या संदर्भातली कल्पना नव्हती। सर, हे एवढं म्हणजे असं होतंय आपल्या ससून रुग्णालयामध्ये, अर्थातच यामुळं ससून रुग्णालयाची विश्वासार्हता कुठेतरी कमी होते का? कारण आपण बघतोय की लांबून लांबून गरीब रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात। नाही, असं या ठिकाणी घडणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि जी संस्था आहे त्या संस्थेच्या जी इमेज आहे त्या इमेजसाठी चांगलं नाही आहे। परंतु हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचं, महाराष्ट्रातलं अतिशय महत्त्वाचं रुग्णालय आहे। मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इव्हन बॉर्डर जे आहे कर्नाटका वगैरे, इथून सगळे पेशंट पुण्याला या रुग्णालयामध्ये येतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचा प्रकार घडणं आणि त्याच्यामुळे इमेजला नुकसान पोहोचणं हे कदापि चांगलं नाही आहे। सर, मला एक विचारायचं आहे, आता मग आपलं जे लॅब आहे इतर ठिकाणी आहे, एवढे जे सिनियर डॉक्टर आहेत त्यांना अर्थातच पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यामुळं म्हणजे इतर जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे, परंतु जे पेशंट येत आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतोय, कारण तिथं डॉक्टर्स अवेलेबल नाही आहेत असं देखील तक्रार बाहेर येते। असे तुम्ही म्हणता असं अजिबात नाही आहे। फक्त या ठिकाणी 2 ते 3 लोक या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत आणि त्यामुळे त्यांना पोलीस कारवाई त्यांच्यावरती झालेली आहे। बाकीचा स्टाफ आमचा आहे आणि बाकीच्या काही रुग्णसंख्येमध्ये घट नाही, ॲडमिशन रेटमध्ये घट नाही। जे उपचार आम्ही करायचे ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थित करतो आहोत आणि जे रुग्ण बरे होत आहेत त्यांना आम्ही डिस्चार्ज करत आहोत। सर, जे डॉक्टर तांबे आहेत ते सध्या कुठल्या पदावर आहेत? ते आपल्या जे तावरे डॉक्टर, अजय तावरे डॉक्टर आहेत, ते कुठल्या पदावर आहेत ससून हॉस्पिटलमध्ये? काय म्हणजे अर्थात ते सुट्टीवर होते, अशा पद्धतीने फोन येऊन ही सगळी गोष्ट तुम्ही म्हणजे याच्यासाठी आपण ससून रुग्णालय म्हणून काही समिती गठीत केली आहे, इन्क्वायरी केली आहे तुम्ही या संदर्भात? नाही, डॉक्टर तावरे जे आहेत ते फॉरेन्सिक मेडिसिन नावाचा एक विभाग आहे आणि त्या विभागाचे ते प्रमुख आहेत, हेड म्हणून काम करत होते। आम्ही इमिजिएटली ज्यावेळी त्यांना अरेस्ट झाले त्यावेळी त्यांच्याकडचा जो चार्ज आहे विभाग प्रमुखाचा तो ताबडतोब मी काढून घेतलेला आहे आणि आता जी निलंबनाची कारवाई ही आता प्रस्तावित केलेली आहे। आतापर्यंत सस्पेंड झालेत का अजून कारवाई सुरू आहे? म्हणजे काय फक्त हे गेलंय, पत्र गेलं? ची कारवाई ही अधिष्ठाता स्तरावरती नसते, ही मंत्रालय म्हणजे शासन स्तरावरती आहे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही पाठवून दिलेला आहे। सर, त्याच्यामध्ये एक पत्र देखील आमदारांचं समोर आलेलं आहे। अर्थातच सुनील तांबेंनी सुनील जे आमदार आहेत ते टिंगरे, सर एकच मिनिट, सुनील टिंगरे जे आमदार आहेत त्यांच्या शिफारशीचं पत्र त्यांच्या समोर आलेलं आहे। डॉक्टर अजय तावरेंना अर्थातच सुपरिंटेंडेंट म्हणून नियुक्त व्हावा यासाठी एक शिफारशीचं पत्र होतं, ते त्याच्यावर म्हणजे काय झालेलं होतं? तो पत्र खरंच आहे इथं काय? ते पत्र तर आता सगळीकडे म्हणजे मीडियावरती अवेलेबल आहे आणि त्या पत्राच्या शिफारशीवरून झालेलं होतं सर? त्या पत्राच्या वरूनच नियुक्ती झालेली आहे। सर, काही डॉक्टर्समध्ये आता सुद्धा भीतीचं वातावरण आहे या सगळ्या कारवाईनंतर। त्या डॉक्टरांना म्हणजे अर्थातच काही डॉक्टर येत नाही अशी देखील तक्रार समोर येते। येत नाहीत म्हणजे येत नाहीयेत, म्हणजे घाबरतायत या ससूनमध्ये येऊन काम करायला, अशी सुद्धा चर्चा आहे। अशी परिस्थिती नाही आहे। ससून हे अतिशय एक सुरक्षेच्या दृष्टीनं आणि चांगलं काम करण्यासाठी हे ठिकाण आहे। इथं पेशंटचा लोड भरपूर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट जे रुग्ण आहेत हे इथं येतात। हे टीचिंग हॉस्पिटल आहे, इथून डॉक्टर तयार होतात, त्यामुळं इथला जो लोड आहे पेशंटचा, शिक्षणासाठी जी आवश्यकता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या संस्थेमध्ये आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल, डॉक्टर बनण्यासाठी येणाऱ्या लोकांचा जो कल आहे तो, किंवा इथं नोकरी करण्यासाठी येणारा कल आहे, नेहमीच चांगला राहील। सर, शेवटचा प्रश्न विचारतो, एवढी मोठी घटना इथं घडते, अर्थात ब्लड सॅम्पल डायरेक्ट एवढ्या मोठ्या डॉक्टरांकडून चेंज केले जातात, हे तुमचं फेलियर आहे असं तुम्हाला वाटत नाही सर?
जो काही तुम्ही जे म्हटला की सॅम्पल बदललं हा आरोप आहे आणि या आरोपाच्या चौकशा कबूल केले डॉक्टर श्रीहरीनी हे स्वतः कबूल केलेले एन्क्वायरी होत आहे आणि त्या आता या एन्क्वायरीमधून जे बाहेर फेलियर आहे असं वाटत नाही का सर? डीन म्हणून तुम्हाला कल्पना देखील नव्हती या गोष्टीची? कसं असतं की प्रत्येक या ठिकाणी जवळजवळ 30-32 विभाग आहेत वेगवेगळे आणि या वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख असतात. त्या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक असतात, असिस्टंट प्रोफेसर असतात, आमचे निवासी डॉक्टर असतात. हे फार एक यंत्रणा आहे, मोठी यंत्रणा आहे आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी आहे, आपापले अधिकार आहेत. त्या अधिकारामध्ये राहून आणि त्या जबाबदारीनं राहून प्रत्येक अधिकाऱ्यानं काम करायचं असतं आणि ह्या सगळ्या 32 जे विभाग आहेत त्या विभागाचा एक प्रमुख म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून मी काम करत असतो. प्रत्येकाची त्याच्या ठिकाणी जबाबदारी असते. ती जबाबदारी पाळून जो महिन्याला आपण पगार घेतो तो त्या पगाराच्या याच्या दृष्टीनं त्यांनी ते जबाबदारीने काम केलं पाहिजे आणि त्यामुळं वैयक्तिक माझं एकट्याचं सर तुमचं नाही, पण एवढं मोठं फेलियर म्हणजे अशी घटना घडते आणि सर मला एक शेवट, अशी घटना परत घडणार नाही सर, अशी घटना परत घडणार नाही यासाठी डीन म्हणून तुम्ही काय पावलं उचलली आहेत का ससूनमध्ये? ही घटना घडल्यानंतर आता ताबडतोब जे आहे मी जे आमचे सीएमओ आणि आरएमओ हे जो केडर आहे याच्यामध्ये आता बरेचसे लोक आता नवीन नियुक्ती झालेली आहे. अगोदर हे पब्लिक हेल्थकडे होतं, आता आमच्या मेडिकल एज्युकेशनकडे हे सर्व सीएमओ आरएमओ आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती नवीन भरती झाली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आणि तशीच भरती आमच्याकडे इथं सुद्धा ससूनमध्ये झाली. त्यामुळे हे नवनियुक्त जे सीएमओ आरएमओ आहेत त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते मी आता 1-2 दिवसामध्ये ट्रेनिंग लावलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या त्या बाबतीमधल्या जे काही प्रोटोकॉल्स असतील, एसओपीज असतील ते त्या संबंधांमध्ये सुद्धा आज मी आज लावलेली बैठक मी साधारणतः 3 वाजता बैठक लावलेली आहे. सगळ्यांना ताकीद दिली जाणार आहे काय? म्हणजे ताकीद नाही दिली जाणार, त्यांचं काम आहे ते त्यांना समजावून सांगितलं जाणार आहे आणि जबाबदारीनं एक अधिकारी म्हणून काम वैद्यकीय महाविद्यालयाचं काम करत असताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणानं काम करावं अशी एक सूचना आणि एक त्यांचं ट्रेनिंगच्या संबंधामध्ये मी त्याला सांगणार आहे. सर थँक्यू. तर आपण बघितलं तर स्वतः डीन या ठिकाणी आहेत, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे काही घडलेलं आहे ते चूक आहे, याच्यानंतर अशी घटना घडणार नाही यासाठी त्यांनी बैठक देखील बोलवल्या आहेत जे डिपार्टमेंटचे हेड आहेत सगळ्यांसाठी आणि त्यांना एका अर्थाने समजवलं देखील जाणार आहे, ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे असं स्वतः डीन या ठिकाणी म्हणतायत. कॅमेरामॅन विजय राऊत, मिमिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.